तर एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. आता आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. उलट हल्ली हसायला लागले तर तुम्ही म्हणता दादा तुम्ही का हसता. असे अनेक वेळेला प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले मी ऐकलेला. मी ती माहिती ग्राउंड लेवलला घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून एका गावाकडे वाड्या वस्त्याकडे जाणारा रस्ता, तिथे दूध उत्पादक शेतकरी किंवा खराब झालेले रस्ते, तिथून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं होतं. कामाची मंजुरी सुद्धा मिळालेली होती. त्याच्यातला मुरुम उचलून खड्डे टाकण्याचं काम त्या रोडवरती चालू झालेलं होतं. वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती. आता काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही. अधिकाऱ्यांचं ते काम आहे. अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाणं याच्यानी दुमत असले कारण नाही. आता त्याच्यामध्ये तो फोन लागला, तो एकतर खरा फोन, स्पीकर फोन, रेकॉर्ड होणं हे सुद्धा किती उचित आहे हे सुद्धा काहीतरी समजून घेणं आवश्यक लागेलच. दादा सांगतात मी उपमुख्यमंत्री बोलतो आहे. कदाचित त्या अधिकारी महिला अधिकारी आहेत, चांगल्या आहेत, कारण त्या डायरेक्ट IPS आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितच सर्व्हिस आणि सर्व्हिसचं पूर्णपणाचं अवगत असेल, कारण त्यांना एक चांगला पिक्चर ट्रेनिंग मिळत असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो फोन स्पीकर फोनमध्ये वगैरे वगैरे कार्यकर्त्यांनी लावून दिला. दादा तेवढं सांगतात की बाबा एक सार्वजनिक काम आहे. आपण जर काय बघितलं तर अयोग्य कामासाठी ते बोलतायत असं त्याच्यामध्ये कुठे नाही. आपणही माहिती घ्यावी. दादा सांगतायत ते सार्वजनिक काम की ज्या ठिकाणी चिखल पडलेला, जिथे दूध उत्पादक आणि शेतकरी ज्या ठिकाणी जात असतात ते काम चालू आहे. आता अनेक वेळेला रस्त्याचं काम चालू असताना ग्रामीण भागामध्ये